नाश्ता प्लस ब्रंच करणार आहोत. नाश्ता प्लस ब्रंच. ये चला चहा नाश्ता करा. एवढंच पाणी भरून ठेवलं का ग? झालं का थंड? थोडं ग्लास आण. रेझन चिला खाण्यासाठी. आज माझी बिलकुल तब्येत ठीक नाही आहे, तर काही खायची इच्छा नाही. आणि चाय बिस्किट जवळपास आम्ही सोडलेलं आहे. चाय बिस्किट नाही, सॉरी, बिस्किट सोडलेलं आहे आम्ही. चिल्यासोबत चहा बनवला. कसा बनलाय ऋतू? कसं बनल्या? कसं बनल्या? कसं बनल्या? छान बनल्या. टेस्टी आहे ना? ठीक आहे. मी इथे चिला दाखव आता. झोपली का ग मम्मी? ताकद नाही राहिली. ओ माय गॉड. आता झोपून जा, झोपून जा. केलंय ना, थोडं काम झालंय आता. ताप आला का? डोकं तर नाही दुखत ना? बॉडी दुखत आहे, हातपाय दुखत आहे. हात दुखते. झोपून जातो. ब्लँकेट देऊ तुला? थोडा आराम करतो. आज कपडे वगैरे धुत नाही मी आता. ब्लँकेट देऊ? गरम होते ना ब्लँकेट. झोपून जा मम्मी, थोडा झोपून जा. झोपून जा थोड्या वेळ. मी येतो हा तुला थोड्या वेळ उठवायला. हो ठीक आहे. भेंडी बनवायची आहे का? हो, भेंडी छान लागते भेंडी. तर आता बघा, इथे मी भात घातला आधी सुरुवातीला आणि स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे. आणि आता चिरायला बसली आहे भेंडी. पण पटापटा भेंडी चिरून घेते. आणि कोमल गेली भाजी आणायला. मम्मी तू खूप थकलेली दिसते. आज नको करू ना, राहू दे ना. अरे पण तुझी तब्येत बघ ना, किती खराब वाटत आहे. मला भीती वाटते मग. पण तुला बरं नाही ना, झोपून जा. झोपायला वेळ पण नाही आहे. आता स्वयंपाक करतो. शीट भात. तर बघा, इथे मी चिरत बसली भेंडी. भात शिजत आलेलं होतं, विसरली. आणि भात जरा करपला. आणि आता भेंडी बनवते. आजचा मेनू आहे भेंडी. आणि अजून काय, आता काय भाजीचं मिळाले माहीत नाही. कारण आम्ही जे आठवडी बाजार असतो ना, तिथे गेलोच नाही. मला बरंच नव्हतं वाटत. काम एकदम केलं. आज पण केली कामं बघा. पोछा केला, कपडे नाही केले, कपडे तसेच आहे. पोछा, भांडे केले, थोडासा नाश्ता वगैरे केला, ब्रंचच. आणि आंघोळ पाणी केले. बिलकुल अंगात ताकदच नाही माझ्या. करते, हळूहळू करते स्वयंपाक आता. जसं जसं होते तसं. कोमल गेली भाजी आणायला. आणि आता संध्याकाळ पूर्ण होत आली बघा. पूजा केली. आता करते स्वयंपाक वगैरे हळूहळू. कोमल आज जरा मला मदत करेल. कोमल म्हटली आहे थोडीशी मदत करते म्हणून. ये क्या हो गया? आलू भी डाल दिया. मम्मी, आज तू जशी भाजी बनवते तशी वाली बनव ना. हो, तशीच बनवत आहे. है ना? ती पण टेस्टी लागते. मला खूप आवडते. हो हो. हो. टोमॅटो कापताय? टोमॅटो कापताय. मी एक कच्चा टोमॅटो खाणार थोडासा. नक्कीच. मला खूप आवडते कच्चा टोमॅटो. थोडा करपला, हलकासा. भेंडी कापत बसली ना चक्करमध्ये. ती कढई ठेवली आता इथे आणि ती भाजी तिथे. आता काय करत आहे मम्मी? भेंडीची भाजी. भेंडीची भाजी.
हा सोबत 2 भाज्या चालू एक सोबत 2 भाज्या. असं टाकले तर कोथिंबीर. कोथिंबीरने गार्निश करून घ्यायची भाजी है ना. कोमल भज्यांसाठी ठेवली का कोथिंबीर? टाकली का? ही भाजीसाठीच ठेवली आहे ना? भाजी व्हायची अजून. ते पाणी ठेव गरम थंड व्हायला. काही नको करू तू. अरे नको करू, फुटतील ते. नको नको ऋतू नको. अरे ऋतूच्या काचेचे आहेत ते नको करू. थांबा 2 मिनटं. तुम्हाला मी दाखवते. मी काचेचे बाऊल आधीचे माझे नाही का, कुकिंगचं माझं जे आधी होतं आधी कुकिंग चॅनलसाठी मी बाऊल आरामशीर. नाहीतर मग फुटले तर मग नाही फुटत. नाही फुटू शकतात. आरामशीर कर. मी करते ना. तू आराम कर, मी करून देते. तर आता नाही का दोन्ही भाज्या झालेल्या आहेत माझ्या, बघू शकता. पण ना माझ्याकडे ना म्हणजे हेच नाही आहे, बाऊल नाही आहेत काढायला. तर आता बघा मी आधी म्हणजे नाही का कुकिंगचं हे होतं चॅनल होतं तेव्हा मी बाऊल मागवलेले होते. 3चा सेट काचेचा होता माझ्याकडे. तेच आता ते धुवून घेत आहे. ऋतूच्या बरेच दिवसाची म्हणते मम्मी अजूनही कुठे गेला बाऊल आपला. हां तर ऋतुजाना सारखी म्हणते मम्मी आपण तो काढूया त्याच्यामध्ये भाजी. आज फायनली ते काढलं आणि त्याच्यामध्येच हे करते ना भाजी, त्याच्यामध्येच काढायची आहे का? नीट व्यवस्थित इकडे ह्या ताटावर तू. हां तर आता मी ह्याच्यामध्ये भाजी काढून घेते. मला ॲक्च्युली भजी पण बनवायची आहेत आणि काय म्हणतात त्याला थोड्याशा पुऱ्या तळायच्या आहेत 5-6. म्हणून मला कढया लागणार आहेत. आणि कढया ॲक्च्युली काय झालं आहे माझ्याकडे 2च कढया. एक होती माझी जुनी आणि एक मी कुकिंगसाठी ते सेट मागवलं होता. त्यातलेच ते माझे आहेत. बरीच वर्ष झाले आता, 2.5-3 वर्षाच्या वरच झालं ना. 4-5 वर्ष झाली ना. 4-5 वर्ष झाली. छान छान. दोन्ही पण धुतलेलेच आहेत ना. काय नाही एक धुतलेला नाहीये. अच्छा तो नाही धुतलेला आहे. हा धुतलाय. हां धु या कढईमध्ये भजी बनवून टाक. ठीक आहे. धुवावी लागेल कढई. मी ते बसतो बनवत. अरे आंबे धुतलेच नाही, विसरले मी काही गडबड. चांगले आणले का? कळलं का तुला आणायचं? फर्स्ट टाईम आणले बा कोमलने आंबे. कसे आणले? अर्धा किलो म्हटलं होतं तू. 50चे. जा धुवून दे. पिशवी घेऊन जा. बरोबर नाही. तेल नाहीये दाखव किती तेल आहे. पुऱ्या पण तळायच्या आहे ना. एवढंच आहे. अरे हां बरं जाऊ दे. झालं तर होतो तेवढंच असतं थोडं आहे. बाकी पुऱ्या करायला लागेल. मी ते आमरस बनवून घेतो
तिथे खाली बसून बनवणार होते पण म्हटलं जाऊ दे अजून तिथे घाण होऊन जाईल खूप. तिथंच बनवतो. धुतले ना तुझ्याने. तर आता बघा इथे माझा पूर्ण स्वयंपाक झाला. आमरस वगैरे सगळं बनवून झालं आणि त्याच्यानंतर मी ते परत दिवाबत्ती केली. आता देवाला नैवेद्य दाखवत आहे मी आणि त्याच्यानंतर मग मी इथे बघा आपल्या पूर्वजांसाठी पितरांसाठी जे ताट असतं ना ते मी इथं बनवलेलं आहे. खाली ताट ठेवलं, त्याच्यावर पत्रावळी ठेवली. मस्त आहे ना, टेस्टी आहे. खूप टेस्टी आहे. चांगला बनला ना. चांगला आहे. टेस्टी आहे ना खूप. आता जेवणं झाली आता आमच्या सगळ्यांची. नैवेद्य दाखवला, नैवेद्य पण दाखवून झाला. परत नंतर पितरांना भूक लावायचा असतो ते पण केलं मी. आणि नंतर आमचे जेवणं झाले. आता जेवणं वगैरे झाले पण थकून गेले मी खूप. कारण कसं आहे तब्येत ठीक नसल्यावर ना स्वयंपाक करणं आणि मग म्हणजे लास्ट इयर मी काही बनवलं नव्हतं पण यावेळेला थोडेसे पैसे होते माझ्याकडे आणि मला माहीत होतं की अक्षय तृतीया येणार आहे म्हणून मी ते पैसे थोडेसे ठेवले होते. किती लागले आपल्याला? 200 रुपये लागले असतील ना. हां 200 रुपये लागले आम्हाला. 50चे आंबे आणले अर्धा किलो आणि गोबी आणली. गोबी कितीची आणली होती? 15ची आणली होती. तर असं थोडं 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 सगळं करून भाजीपाला वगैरे कोमलला म्हटलं इथं जा जवळपास, म्हणजे जवळ नव्हतं चौकात गेली होती तू मग घेऊन आली. इथे आमच्या इथे कसं आहे खूप महाग आहे आणि मार्केटमध्ये न गेल्यामुळे भाजीपाला आणलेलाच नव्हता आणि कसं आणून ठेवलं पण ना आधी तर खराब होऊन जाते. उन्हाळा लागला आहे ना आता तर कसं आहे भाजीपाला सुकून जातो लवकरच, खराब होतो बऱ्यापैकी म्हणून आता वेळेवर आणलेलंच बरं. कोमलला पाठवलं होतं मी पण आता कसं होतं आहे आमच्याकडे ना 2-3 वेळा लाईट गेली. दोन्ही मोबाईलच्या काही बॅटरी काही होत नाही आहे त्याच्यामुळे आता जेवण करतानाचं शूट नाही घेतलं. आत्ता मोबाईल मी ऑन केला म्हणलं आता बोलते नाही का. मी आता खूपच थकली, मी झोपणार आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते माझे आजोबा होते म्हणजे चुलत आजोबा होते अण्णा, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट 1-2 व्हिडिओमध्ये सांगेन मी की अण्णा कसे होते. खूप चांगले होते अण्णा. आणि असतात काही व्यक्ती जे असतात ना आपल्या लाईफमध्ये ते खूप 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 चांगले असतात आणि त्यांचा अनुभव मी नक्की सांगेन. त्यांनी मला खूप प्रेम दिलं, थोड्याच वेळासाठी का होईना प्रेम दिलं आणि ते लवकरच वारले. त्यावेळेला मी खूप छोटी होती तर त्यांची पण आठवण सांगेल. परत माझी जी आजी होती ना, आईची आई, त्या पण खूप चांगल्या होत्या आजी माझ्या, तर मी त्यांच्याबद्दल पण सांगेन. पण हे सगळे ना मी खूप छोटी होती ना, म्हणजे मी अक्षरशः 2रीला की 1लीला होती मला आठवत नाही एकदम, पण मी खूप लहान होती तेव्हा मी गेली होती. तेव्हा वारून गेले दोन्ही आणि मी मुंबईत होती आणि माझे आईवडीलच गेले होते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी, तर मला काही नेलेलं नव्हतं. 2च व्यक्ती अशा आहेत ज्या खरंच म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एवढे मला वाईट लोक भेटले ना पण ह्या 2 व्यक्तींना माझ्यासाठी खूप थोड्या वेळासाठी का होईना मला त्यांनी प्रेम दिलं आणि मला समजलं की चांगले पण आमच्या खानदानीत चांगले पण लोक आहेत. ठीक आहे, मी नक्की सांगेल त्यांच्याबद्दल, त्यांच्या आठवणी शेअर करेन आणि इथेच मी आता व्हिडिओचा एंड करते आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.